नमस्कार. आज आपण मोड आलेले मुगाचे चटपटीत चाट करूया. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. 1 वाटी मोड आलेले मूग, कैरी, कांदा, काकडी, टोमॅटो, कोथिंबीर, लाल तिखट, चाट मसाला, अर्धा चमचा मीठ. आता आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवूया. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल टाकूया. तेल गरम झाले की त्याच्यामध्ये मोड आलेले हिरवे मूग टाकूया. मी 1 वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जितके पाहिजे तेवढे मूग घेऊ शकता. मुगाचे इतके फायदे आहेत की तुम्ही बघा, डॉक्टर आपल्याला नेहमी सांगत असतात की 1 वाटी मोड आलेले मूग खावा. मुगाचे इतके फायदे आहेत की मुगामध्ये प्रोटीन, फायबर भरपूर प्रमाणात असते. शुगरच्या किंवा ज्याला ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा ज्याला हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी मुगाचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. मुगाच्या सेवनाने डोळ्याचे विकार कमी होतात. तसेच अकाली केस पांढरे होण्यापासून बचाव होतो. तसेच पचनशक्ती मजबूत होते. सकाळी जर तुम्ही अनुशीपोटी मुगाचे सलाद खाल्ले तर दिवसभर तुमचे पोट भरल्यासारखे वाटते. वजन झपाट्याने कमी होते. मुगाचे खूप सारे फायदे आहेत. आता मी हे मूग परतून घेतलेले आहे. आता मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकत आहे. आता त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेत आहे. मुगावर झाकण ठेवून 10 मिनिटं मंद गॅसवर शिजवून घेणार आहे. मुगाचे पाणी संपूर्ण सुकलेले आहे. आता मी हे मूग पूर्णपणे थंड करणार आहे. मूग आता थंड झाले आहे. आता त्याच्यामध्ये वरीलप्रमाणे भाज्या टाकणार आहे. काकडी, टोमॅटो, कांदा, कैरी, कोथिंबीर व वरील सुके मसाले टाकून घेणार आहे. चाट मसाला, लाल तिखट आणि मीठ हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया. पहा किती सुंदर रंग आलेला दिसतो आहे. हे मुगाचे चाट तर कैरीसोबत इतके टेस्टी लागते की तुम्ही नक्की करून पहा. माझी रेसिपी आवडली असेल आशा करते. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.